ताडासन करणार आहोत। हे खूप इम्पॉर्टंट आसन आहे आपल्या यासाठी। पोट थोडं आतमध्ये ओढायचंय, बटक्स टाईट करायचे जेणेकरून आपली बॉडी एका लाईन मध्ये येईल। दोन्ही पाय जुळून घ्यायचे किंवा मग ज्यांना शक्य नाहीत पाय जुळवणं बॅलन्स बनवणं त्यांनी पायांमध्ये थोडं एक 5 ते 6 इंच अंतर घेऊन पण तुम्ही हे करू शकता। दोन्ही हात इंटरलॉक करायचे ह्या प्रकारे, हात पूर्णपणे पुढे आणि सावकाश वरती घेऊन जायचे। हळूहळू हळू वरती ओढायचंय, पूर्ण बॉडी साइड बॉडी वरच्या बाजूला ओढायची। नजर समोर असेल, सावकाश टाचा वरती उचलायचे। ताडासन करणार आहोत। हे खूप इम्पॉर्टंट आसन आहे आपल्या यासाठी। पोट थोडं आतमध्ये ओढायचंय, बटक्स टाईट करायचे जेणेकरून आपली बॉडी एका लाईन मध्ये येईल। तुमच्या क्षमतेनुसार थांबायचा प्रयत्न करायचा आहे। 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद जेवढं होईल तेवढं। नजर एका केंद्रबिंदूवरती फोकस करायचा आहे आणि मध्ये शक्य नसल्यास सपोर्ट घेऊन तुम्ही आसन करू शकता। इंटरलॉक चेंज करायचं आहे। परत एकदा श्वास घेत पूर्ण बॉडी वरती ओढायची, पोट आतमध्ये, दोन्ही साइड बॉडी इक्वली वरती स्ट्रेच करायचे। नी कॅप वरच्या बाजूला ओढायचे। इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, ब्रीदिंग नॉर्मल, स्लो सॉफ्ट इनहेल and slow soft exhale. Relax. पुढचं करणार आहोत वृक्ष आसन। ज्यांना शक्य नाही त्यांनी वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे। पूर्णपणे उजवा पाय जो आहे डाव्या पावलावरती फिक्स करायचा आहे, डाव्या मांडीवरती। हा जो धड पुढे येतो त्याला पाठीमागे ढकलायचा आहे, हा गुडघा पाठीमागे, दोन्ही हात खांद्याला समांतर ह्या प्रकारे। हाताचे तळवे फिरवायचे वरच्या बाजूला आणि वरती नमस्कार करायचे। इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल। नजर एका केंद्रबिंदूवरती केंद्रित करायची आहे। रिलॅक्स। दुसऱ्या बाजूने हे आसनांची डेली प्रॅक्टिस करायचं आहे। समोर बघायचं, दोन्ही हात वरती ओढायचे चांगले। खालचा पाय खाली चांगला फिक्स करून घ्यायचा आहे। रिलॅक्स। पुढचं आसन त्रिकोणासन। दोन्ही पायांमध्ये अंतर 3 ते 4 फूट पर्यंत अंतर घ्यायचंय। डावा पाय पूर्णपणे वळून घ्यायचा आहे, उजवा पाय पाठीमागे जेणेकरून पुढे हा धड पुढे नाही आणायचा आहे। पूर्णपणे सरळ उभं राहायचं, दोन्ही हात खांद्याला समांतर। दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडत खाली जायचं ह्या प्रकारे। डावा हात ओढायचा आहे पुढे आणि मगच खाली टेकवायचा आहे आणि उजव्या हाताच्या अंगठाकडे बघायचा प्रयत्न करायचा आहे। ज्यांना जितकं शक्य आहे तितकं थांबायचा प्रयत्न करायचा आहे। डावी बाजूकडून उजवी बाजूकडे वळायचं आहे या प्रकारे। वरती यायचं आहे। दुसऱ्या बाजूने इनहेल एक्झेल करत खाली जायचं आहे आणि वरती बघायचं आहे डाव्या अंगठ्याकडे। इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल। नी कॅप वरच्या बाजूला ओढायचे। पाठीमागचा पाय ताठ राहणार आहे। सावकाश वर। ही आसना डेली प्रॅक्टिस करायची आहे। दोन्ही पायांमध्ये अंतर। वीरभद्रासन। उजवा पाय वळून घ्यायचा आहे पूर्ण। ज्यांना बॅलन्स बनवणं शक्य नाही त्यांनी पाय थोडे क्रॉस ठेवायचे। डावा पाय थोडा साईडला केला तरी चालेल, नाहीतर मग ज्यांचं बॅलन्स बनतोय त्यांनी एका लाईनीमध्ये पाय ठेवायचे। पूर्णपणे बॉडी वळून घ्यायची कमरेतनं। डावा बटक जास्तीत जास्त पुढे, दोन्ही हात वरती घेऊन जायचे ह्या प्रकारे आणि श्वास सोडत खाली जायचं।
वरती बघायचा प्रयत्न, थोडंसं वरती बघा सिलिंगकडे. हात जास्तीत जास्त पाठीमागे घेऊन जाणार आहोत. होल्ड. सावकाश खाली. दुसऱ्या बाजूने करणार आहोत सेम. दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली खाली खाली, वरती बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सेम ज्यांना पायांमध्ये त्रास वगैरे झाला असेल त्यांनी थांबायचंय, पाय जुळून घ्यायचे, आणि ज्यांना नाही झालं असेल त्यांनी कंटिन्यू करायचंय. वीरभद्रासन 2 करूयात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवा गुडघा 90 डिग्री मध्ये बेंड करायचा आणि उजव्या हाताकडे बघायचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्ये यायचंय. दुसऱ्या बाजूने इनहेल एक्झेल, पाय बेंड करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इनहेल अप, पाय. आता करणार आहोत प्रसरित पादउत्तानासन. दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे जास्तीत जास्त. ज्यांना शक्य नाही त्यांनी चेअर घेतली तरी चालेल समोर डोक्याला. चेअरवरती हात ठेवायचे. दाखवतोय. या प्रकारे चेअर घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि त्याच्यावरती डोकं असं रेस्ट करायचं. या प्रकारे डोकं रेस्ट करणार आहोत. साईडने बघून घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि डोकं रेस्ट करायचं. ठीक आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी डोकं जमिनीकडे घेऊन जायचं. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. या प्रकारे दोन्ही हात खाली आणि सावकाश डोकं जमिनीवरती टेकवायचं. होल्ड. तुम्हाला 10 सेकंद 15 सेकंद 1 मिनिटापर्यंत तुम्ही हे आसन होल्ड करू शकता. तुमच्या क्षमतेनुसार रेस्टिंग पोज आहे.